पीयूष गोयल की प्रचंड जीत की खुशी, शिव सैनिक ने मनाई खुशी, बांटी मिठाइयां। उत्तर मुंबई लोकसभा चुनाव क्षेत्र में भाजपा उम्मीदवार पीयूष गोयल की भारी मतों से जीत की खुशी में मागाठानी विधानसभा में शिवसेना सिंधी गुट की तरफ से शाखा 3 में जल्लोष मनाया गया। आमदार प्रकाश सुर्वे की समर्थक और शाखा प्रमुख प्रकाश पुजारी और सैकड़ों कार्यकर्ताओं ने एक दूसरे को मिठाई खिलाकर और ढोल ताशे बजाकर भगवा झंडे के साथ नाचते गाते नजर आए। गोयल साहब हमारे मागाठानी विधानसभा 1 के ये उम्मीदवार है और जब भी देखा पीयूष गोयल साहब का जब पर्चा भरा गया था तो सब जगह पे जल्लोष बहुत खुशी का वातावरण था। और आज हमारे खासदार पीयूष गोयल साहब जीत के आए। आज मागाठानी के आमदार साहब हो, हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब हो, मोदी साहब हो, इन्होंने जो यहाँ पे जो उम्मीदवार दिए थे पीयूष गोयल साहब वो विजय हुए। उसी तरह हमारे यहाँ पे देखिए हमारे महिला शाखा संगठन है, हमारे आशीष जी नायर, हमारे नगर से भारतीय सभी तमाम कार्यकर्ता एक जल्लोष एक आनंद का है कि जब इंसान जीतता है तो उसकी खुशी किस तरह हो जाती है। हमने आपको बताया कि हम लोग आपको बता नहीं सकते कि हम लोग सुबह से तैयारी लगे थे कि भाई किस तरह का प्लानिंग होगा। और जब अपना घर का एक उम्मीदवार चुन के आता है और हमारे वन खाते की बहुत बड़ी समस्या है, पीयूष गोयल साहब एक मोदी साहब के बहुत ठंडा समर्थक है, जब वो चुन के आए तो हमारे विभाग का जो समस्या है वो छूटेगा और हम लोग भी का बहुत अच्छा वातावरण हमारे जो समस्या काम हो जाएंगे। पीयूष गोयल जी आगे बढ़ो। ये देखिए हम ही यहाँ पे जो अगर हमारे पीयूष गोयल जी साहब जो है वो आज यहाँ पे जीत कर आए हैं और इसका हमें बहुत आनंद है। तो इसीलिए हमारे मागाठानी के हमारे प्रभाग क्रमांक 3 के जो सभी नागरिक है आज ये जल्लोष में शामिल है, क्योंकि जितनी जीत बीजेपी की है उतनी हमारे सभी नागरिकों की भी है। और ये जो जीत है ये सिर्फ आगे के जो भविष्य है हमारे उसके लिए है, लोकशाही की जीत है। और आगे जाके जो अच्छे दिन आने वाले हैं, अच्छे दिन तो अभी भी थे, पहले भी थे, अभी जो और अच्छे दिन आने वाले हैं उसके लिए मैं सबको और शुभेच्छा देना चाहूंगी। पे इतना जल्लोष किया है कि हमने मिठाइयाँ बांटी है। हमारी जो महिला है उन्होंने इतने जल्लोष में मराठी में जो बोलते हैं फुगड़ी, जो हम बहुत अच्छे शुभ कार्य पे करते हैं, जो जल्लोष जो होता है तभी करते हैं, वो देखिए हमारे महिलाओं ने इधर किए है। आप लाइट देख सकते हैं, पटाखेबाजी है वो भी किए। बीजेपी के पूर्व केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे की हैट्रिक होते होते रह गई। धुले में कांग्रेस उम्मीदवार डॉक्टर शोभा बच्चव 3800 वोटों से जीत गईं। बीजेपी के पूर्व केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे की हैट्रिक होते होते रह गई। धुले में कांग्रेस उम्मीदवार डॉक्टर शोभा बच्चव ने 3800 वोटों से जीत हासिल की और धुले लोकसभा क्षेत्र के चुनाव रिटर्निंग ऑफिसर अभिनव गोयल ने इस नतीजे की घोषणा की। इसके बाद प्रेस से बात करते हुए सांसद शोभा बच्चव ने कहा कि जनता द्वारा लड़ा गया ये चुनाव सही मायने में पैसे के खिलाफ जनता की ताकत है, इसलिए मुझे जनता का आशीर्वाद मिला है। विश्वास है कि नासिक में मेयर के रूप में किया गया काम और मंत्री के रूप में प्रशासन का अनुभव धुले लोकसभा क्षेत्र के नागरिकों की विभिन्न समस्याओं को हल करने में मदद करेगा। उन्होंने कहा कि वे पानी और रोजगार के मुद्दों को हल करने का प्रयास प्राथमिकता से करेंगे। इसके बाद लगभग आधी रात को स्ट्रांग रूम से शहर से गुजरते हुए पुराने आगरा रोड तक एक मोटरसाइकिल रैली और जुलूस निकाला गया। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक आहे ही अतिशय चुरशीची अशी निवडणूक झालेली आहे आणि मला असं वाटतं की धनशक्ती विरोधामध्ये जनशक्तीचा हा विजय आहे। एक नंबर या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी, महिलांनी, त्याचप्रमाणे युवकांनी, सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सन्मान्य शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्याचप्रमाणे इंदिरा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, RPIचे सर्व घटक पक्ष या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्रितपणे काम केल्यामुळे हा सगळ्यांचा विजय आहे। प्रत्येक मतदाराने अतिशय मनापासून या ठिकाणी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन मतदान केलेलं आहे आणि ही चुरशीची निवडणूक झालेली आहे, परंतु निश्चितपणे सर्व
मतदार बांधवांचे, सर्व महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचे सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते। आणि या निवडणुकीमध्ये मला जो काही विजय मिळालेला आहे, मी धुळे लोकसभा मतदारसंघाची प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सेवा करणार आहे। मागासवर्गीय बांधव असतील, अल्पसंख्याक बांधव असतील, मुस्लिम समाजाचे बांधव असतील, दलित समाजाचे बांधव असतील, सगळ्यांनी या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला मतदान केलेलं आहे। ओबीसी बांधव असतील, त्याचप्रमाणे सर्व मराठा समाज असेल, सर्व समाजाच्या बांधवांनी आणि शेतकरी बांधवांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं जे काही काम आहे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे करणार आहे। धुळे लोकसभेचा विकास हाच माझा एकमेव ध्यास राहणार। या ठिकाणी सामान्य जे इच्छुक उमेदवार होते त्यांची नाराजी दूर झाल्यानंतर त्यांनी सक्रियपणे त्या ठिकाणी मला सहकार्य केलेलं आहे आणि परका उमेदवाराचा विषयच येत नाही, कारण माझा जन्मच धुळ्यामध्ये झालेला आहे। माझं बालपणीचं शिक्षण धुळ्यात झालेलं आहे, त्याचप्रमाणे 7वीला मी फागण्याला होती आणि धुळ्याला मी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे। हे सर्व आपल्या मतदारांच्या त्यांनी लक्षात ठेवलेलं आहे आणि खानदेशची मी कन्या आणि सून असल्या कारणाने मला त्या ठिकाणी देखील माझं महाविद्यालयीन शिक्षण मालेगावला झालेलं आहे, त्याचप्रमाणे कॉलेजचं शिक्षण झालेलं आहे आणि म्हणजे खरं तर हा परका आणि घरचा हा विषयच नाही, कारण ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलं आहे की हे विश्वाची माझे घर। त्याच्यामुळे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की सगळ्यांचे मी पुन्हा मनापासून आभार व्यक्त करते आणि मला पक्षश्रेष्ठी आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व नेते सन्माननीय सोनियाजी गांधी, सन्माननीय राहुलजी गांधी, सन्माननीय चिन्नीताना साहेब, खरगे साहेब आमचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, सन्माननीय नानाभाऊ पटोले, सन्माननीय थोरात साहेब, वडेट्टीवार साहेब, त्याचप्रमाणे पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, या सगळ्यांनी या ठिकाणी माझ्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी संमती दिली आणि ही जी माझ्यावरची जबाबदारी टाकली ही मी सर्व धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मतदारांच्या भरोशावर घेतली आणि हा भरोसा मला पाणी पुरवठ्याच्या योजना करायच्या आहे, पाटबंधाऱ्याच्या माध्यमातून तो प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बुनकरांचा पॉवरलूमचा प्रश्न असेल आणि इतर जे काही केंद्रीय योजना अनेक आहेत त्या केंद्रीय योजना या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने आणता येईल आणि मोठी मोठी कामं ही कशी करता येईल, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, ते देखील सोडवण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल आणि महिलांसाठी निश्चितपणे खूप मोठं कार्य मला करायचं। कसं आहे की जे काही कामं मी नाशिकमध्ये महापौर, त्याचप्रमाणे नगरसेविका, आमदार, राज्यमंत्री, जिल्हा बँकेमध्ये 20 वर्ष मी या ठिकाणी संचालक म्हणून मी काम केलेलं आहे, त्या सर्व कामांचा मला अनुभव होता। मी ज्यावेळी प्रचाराच्या माध्यमातून सगळीकडे फिरले, मी त्यांना सांगितलं की मला प्रशासकीय अनुभव आहे आणि मी निवडून आल्यावर मी निश्चितपणे तुमचे प्रश्न सोडवेन, तुमची कामं करेन। याच्यावरती जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला त्या ठिकाणी मतदान केलं।